दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत UDIS पोर्टलवरील प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे जे पोर्टल आहे हे आपल्याला सर्टिफाय कसं करायचं आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे UDIS, सर्च करायचं आहे. ते आपल्याला पहिली जी लिंक येणार आहे UDIS प्लसची त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल याच्यावरती आपण क्लिक करूयात. ऑरेंजमध्ये जे दिसते इथे आपलं स्टेट निवडूयात. गो या बटनवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला सगळे आपले जे UDISचे पोर्टल आहेत ते आपल्याला दिसतील. इथे आपण प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 2526 लॉग इन जे आहे त्यावरती आपण क्लिक करूयात. त्यानंतर इथे आपण नेहमीप्रमाणे यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. वेगवेगळे इथे टॅब आपल्याला दिसतील. तर इथे आपल्याला डाटा कॅप्चर जी पहिली टॅब आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने दिसेल. इथे आपल्याला काही व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत. ओव्हरऑल स्टेटस आपलं इथे कंप्लीट असायला पाहिजेत. सर्टिफिकेशन स्टेटसमध्ये नॉट सर्टिफाय इथे आहे, कारण त्याला आपल्याला सर्टिफाय आता करायचं आहे. जर इथं व्हिडिओ ट्युटोरियल्सवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्या प्रत्येक भागासाठी काय करायचं आहे त्याचे व्हिडिओ इथं दिलेले आहेत आणि त्याचं ड्युरेशनसुद्धा इथं दिलेलं आहे. आणि इथं वॉचवरती आपण क्लिक केलं तर आपण त्या यूट्यूबवरती जाणार आहोत. अशा पद्धतीने Hello and welcome to UDICE. अशा पद्धतीने आपल्याला ते व्हिडिओ इथून पाहता येतील. मात्र आता यावर्षी आपण जवळपास सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या अपडेट केलेल्या आहेत. या वर्षीची आपण सर्व माहिती जवळपास भरलेली आहे. आपण बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. इथे सध्या माझ्या टॅबवरती 14 नंबरमध्ये हे स्कूल सर्टिफिकेशनची टॅब इथे निळ्यामध्ये दिसत आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे चेकबॉक्स आलेला आहे, सर्टिफिकेशन बाय स्कूल या छोट्याशा चेकबॉक्सला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे आपल्याला रिमार्क आपला टाकायचा आहे. 20 कॅरेक्टर आणि मॅक्झिमम 100 कॅरेक्टरची मर्यादा दिलेली आहे. म्हणजे कमीत कमी 20 अक्षर इथे आपल्याला टाईप करायचं आहे आणि सर्टिफायवरती क्लिक करायचं आहे. सर्टिफायवरती क्लिक केल्यानंतर असं येईल पॉपअप विंडो. कन्फर्मवरती क्लिक इथे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पॉपअप मेसेज येईल, स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. तर अशा पद्धतीने आपलं सर्टिफिकेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता ज्यांना एरर येतो आहे ते एरर काय आहेत ते आपण पाहूयात पुढील भागामध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.